ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 2. सांख्ययोग. संजयाने केलेला अर्जुनाच्या शंकांचा उपसंहार भाग 2. ओव्या आहेत 84 ते 90. अर्जुन रणांगणावर शस्त्र संन्यास करून आपण आपल्या स्वजनांशी लढणार नाही असं सांगून स्वस्थ बसून राहिला. या गोष्टीचं श्रीकृष्णांना आश्चर्य वाटलं. आता अर्जुनाने शस्त्र टाकून दिल्यावर श्रीकृष्ण आता त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेचा विचार करत आहेत. मग आपुला चित्ती म्हणे, येथ हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. मग आपल्या मनात म्हणाला, या प्रसंगी याने हे काय आरंभले आहे, हे अर्जुनाला मुळीच काही कळत नाही, काय करावे. हा उमजे आता कवणे परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. आता हा कशाने उमजेल, कशाने धीर धरेल, ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच कसे दूर होईल याचा विचार करतो. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृतासम दिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानीची. किंवा रोग असाध्य पाहून ज्याप्रमाणे वैद्य निर्वाणीच्या अमृततुल्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो, तैसे विवरतू असे अनंतू, तया दोन्ही सैन्या आतू, जया परिपार्थू भ्रांती सांडी. त्याचप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होता. ते कारण मनी धरिले, मग सरोशो बोला आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आधी. तो श्रीकृष्णाने हेतू मनात धरला व मग तो रागाने बोलावयास लागला. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते, की औषधाची या कडुवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते, ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने पुढे स्पष्ट होते. तैसी वरीवरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, तिये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. त्याप्रमाणे वरवर पाहता उदास म्हणजे कठोर, पण आत अति सुरस परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले. अर्जुन न लढण्याचा आपला निर्णय सांगून रथात स्वस्थ बसून राहिला. तेव्हा दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपलेच कुळ लढायला जमलेले पाहून, दुःख करत असलेल्या त्या अर्जुनाला पाहून श्रीकृष्ण आपल्या मनात विचार करू लागले. एका बाजूला तो श्रीकृष्णाने म्हणत आहे की मी तुझा शिष्य आहे व तू मला उपदेश कर. दुसऱ्या बाजूला न योत्स्ये हा अर्जुनाचा निश्चय झालेला होता. आता श्रीकृष्णांचे काम होते की त्याला न योत्स्ये या निश्चयापासून परावृत्त करून करिष्ये वचनम तव असं वचन त्याच्याकडून घ्यायचं होतं. आणि ते काम इतकं सोपं नव्हतं. गीतेमध्ये भगवंतांनी न योत्स्ये असं म्हटल्याबरोबर अशोचानन्वशोचस्त्वम असा उपदेशाला गीतेमध्ये प्रारंभ केलेला आहे. तेथे संजय किंवा भगवंत यांच्या मनातील विचारांना आधार नाही, पण ज्ञानदेवानी दोघांच्याही मनातील विचार रंगवलेले आहेत. त्यासाठी 10व्या श्लोकातील प्रहसनिव व 11व्या श्लोकातील प्रज्ञावादांश ही पदे कारणीभूत ठरलेली आहेत. संजय गीतेत सांगतो की श्रीकृष्ण थोडे हसून अर्जुनाला म्हणाले. त्यांच्या या हसण्यात गीतेमध्ये थोडी उपहासाची छटा दिसते, पण ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण मात्र अर्जुन युद्धाला पुन्हा कसा उभा राहील याचा विचार करत आहेत. कैसेनी धीरू स्वीकारी, हा पार्थ आता कसा धीर धरेल याचा विचार त्याने केला तो एखाद्या वैद्याप्रमाणे. वैद्य आजारी मनुष्याची तपासणी करून योग्य ते निदान करतो आणि मग त्यासाठी योग्य ती उपाययोजना करतो. अर्जुनाचे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेतल्यावर त्यांना कळून आलं की हा स्वजनांचा मृत्यू होईल व त्याचे पाप आपल्याला लागेल यासाठी घाबरलेला आहे. तसेच या सर्व गोष्टींचा करता आपण आहोत असाही त्याला अभिमान झालेला आहे. स्वतःला ज्ञानी मानत आहे. तेव्हा त्याच्या रोगाचे जे मूळ स्वतःकडे कर्तेपण घेणे व मृत्यू पावलेल्याबद्दल शोक करणे, त्यावरच प्रथम उपाययोजना केली पाहिजे. सुरुवातीला त्यांनी त्याच्या या वात प्रलपिताकडे लक्ष दिलं नव्हतं व षंडासारखा हे काय बरळत आहेस, उठ आणि युद्धाला उभा राहा
असं सांगितलं. पण नंतर त्यांना त्याच्या भवरोगाचं मूळ कळून आलं व मग पार्थ भ्रांती सोडून युद्धाला उभा राहील अशी उपाययोजना करायचं त्यांनी ठरवलं. अशा प्रकारे भगवंतांच्या मनातील विचारांचे ज्ञानदेवाने चित्रण केलेलं आहे. पुढच्या श्लोकात भगवंत जे थोडे रागाने बोललेले आहेत असं दिसतं, त्याच्या स्पष्टीकरणासाठी ज्ञानदेवाने सांगितलं आहे की त्यांनी हा वरवरचा राग उपाययोजना म्हणून धारण करण्याचे ठरवलेलं आहे. अर्थातच भगवंत वरवर रागावलेले दिसत असले तरी त्यांच्या पोटात मात्र अर्जुनाविषयी प्रगाढ ममता भरलेली आहे. रोगावर औषध योजना करावी लागते, ते औषध कडू असतं. ज्ञानदेव वर्णन करतात की त्याप्रमाणेच श्रीकृष्णाने वर राग धारण केलेला होता. औषध जरी कडू असलं तरी ते परिणामकारक असतं, रोगी त्यातून लगेच बरा होतो. तसाच हा श्रीकृष्णांचा वरवरचा दिसणारा राग अर्जुनाचं परिणामी हितच करणारा होता. तो राग जणू आईने धारण केलेल्या रागासारखा होता. आईच्या रागात गुप्त माया असते, आपल्या मुलाचे कल्याण व्हावे हा तिचा हेतू असतो. त्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या मनातही अर्जुनाचा हित करण्याचीच इच्छा होती. औषध कडू असतं पण त्यात रोग बरा करण्याची शक्ती असते, त्यामुळे ते कडू औषध सुद्धा अमृताप्रमाणे ठरते. तसेच श्रीकृष्ण वरवर पाहता कठोर पण अंतिम कल्याण साधून देणारे असं वचन बोलते झाले. एकूण अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरवून धनुष्य टाकून दिले. भगवंतांना शरण गेला आणि रथात स्वस्थ बसून राहिला. तेजोमयानंदांनी हा प्रसंग उपनिषदातील रूपक ध्यानात घेऊन स्पष्ट केलेला आहे. जीव म्हणजे अर्जुन जेव्हा विषादयुक्त होऊन शरीररूपी रथात स्थित होतो, सर्व स्वार्थपूर्ण कर्मे टाकून देतो, श्वेत अश्वरूपी इंद्रियांना मनाचा लगाम लावून संयमित करतो, तेव्हा बुद्धिरूपी सारथी जीवाला योग्य मार्गाने परमपदापर्यंत नेऊन पोचवतो. येथपर्यंत गीतेने अर्जुनाची मनोभूमिका स्पष्ट केली. ज्ञानदेवांनी ती विशद केली. आता इथून पुढे खऱ्या गीतोपदेशाला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी अर्जुन विषाद योग प्रकरणाचे समालोचन आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत.